तर मग पब्लिक आपल्याकडे येणार होती आज पेरू छटाई माणसं. सॉरी, आलती. आणि आपण घेतला पेरू कुठं कुठं होता ते तोडून. म्हणलं तेवढंच होईन खायला. आयला काशी केलती कशाने तर ह्याला खाऊनच टाकलेलं. म्हणलं घ्या जाऊ द्या. एक एक पेरू गोळा करता करता आपल्याकडे मोठा स्टॉक झाला. म्हणलं टाकू आता कोणाला तरी वाटून. काय करता. मग आपल्याला जायचं होतं कुठेतरी फिरायला. मग आपण इथं केला कॅमेरा झूम. आईला म्हणलं काय आहे गड्या? तरी काय नाही मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल घरही जातं इथनं लोणी एमाडीच्याला पाणी. विषयच नाही बघा. आपली नाव लागली उधळायला निव्वळ गोड्यावानी. तिकडं एक तवर घोडं आलं बघा पळत. म्हणलं आमच्यावर काय येऊ नको बाबा म्हणलं. आता इथं आपली नाव लागली कळत तवर होता ते बाबा एक लागला आपल्याकडे बोट दावायला. म्हणलं जा बाबा, का नको डोकं खाऊ. तवर ह्याला म्हणलं बाबा आता घे म्हणलं आता हळूहळू का असताना कडला बाबा. उशीर झालाय तेवढ्यात ह्यानी घेतली बघा कडल आणि पुष्प राहिला बघा डाव्या हातात घेऊन उभा. हाण म्हणलं आता पाण्यात उडीन काय? विषयच नाही ना बाई. आता भाऊने हाणली का नाही उडी काय काय माहित नाही. आता माघारी येताना इथं काय लांचच नव्हती बघा. काय अवघड आहे. टायमिंग तर 6:30 झालत्या. आता म्हणलं घ्यावं थोडाफार फोटोशूट काढून. आपण घेतलं थोडाफार फोटोशूट काढून असं मग घरात दिशेने फिरावला का ह्याचं काय. तवर इथं आपण पाण्यात जोडपं बघितलं बघा. बिचाऱ्यांची लाईफ अवघड आहे गड्या. आता परत माघारी येताना तेवढ्यात आली बघा आपल्याला हे घोडं न्यायला. विषयच नाही. पुष्पा झुके का नाही साला. आता ह्याला काय अजून आधार पडायच्या आधी गडी लागला बल लावायला. म्हणलं लाव लाव. मग आपण गेलो कडेला. इथं 3-3 लांचा लागलेल्या होत्या बघा. म्हणलं आपल्याला उशीर लय झाला दिसतोय. मग आपण निघालो मस्तपैकी घरी बघा. मी फक्त जाता जाता आपल्या भावाला फॉलो करून जावं.